रेवा, तुला माहीत आहे का? साक्षी होती ना, आपल्या शेजारी राहायची ती. तिच्या कॅम्पस सिलेक्शन झालं आहे एका मोठ्या कंपनीमध्ये. आणि पॅकेज किती आहे माहीत आहे का? राज सकाळी उठल्याबरोबर रेवाला सांगत होता. रेवा, तो असाच काहीतरी सांगत असेल म्हणून लक्ष देत नव्हती. मात्र जेव्हा त्याने कॅम्पस सिलेक्शन म्हटलं तेव्हा ती कान देऊन ऐकू लागली. किती आहे रे पॅकेज तिला? रेवाने विचारलंच राजला. 9 लाख आहे. रेवा, तू पण चांगल्या कंपनीसाठी प्रयत्न का नाही करत? अरे, तुला माहीत आहे ना, आता जमणार आहे का मला? एवढं बोलून रेवा आपलं किचन आवरू लागली. पण मनात एक गोष्ट सलत होतीच तिच्या. 9 लाख पॅकेज आणि माझा बघावा, नाहीतर एका इंजिनियरचा एवढा कमी पगार सांगायलाही लाज वाटते. जाऊ दे रेवा, चल लवकर आटोप, आधीच उशीर झाला आहे. स्वतःशीच बोलून ती श्लोकची तयारी करू लागली. आणि तो गेल्यावर ती सुद्धा ऑफिसला पोहोचली. आज मात्र ती जिथे जिथे जॉबसाठी अप्लाय करता येईल तिथे तिथे करत होती. एवढ्या दिवसापासून राज तिला म्हणायचा की तू नाही केलीस जॉब तरी चालेल, पण आजकाल मात्र तो जास्तच दबावात दिसत होता. घरी आल्यावर प्रसन्नता नसायचीच त्याच्या चेहऱ्यावर, पण सकाळी उठून ऑफिसला जाताना सुद्धा तो आपल्याच विचारात गुंतलेला असायचा. रेवा त्याला हॅपी ठेवण्यासाठी जे जे करता येईल ते सगळं करत होती. ती सुद्धा जॉब करत होती, पण थकवा हे तर तिच्या डिक्शनरीमध्येच नव्हता जणू. सकाळी उठून सगळे काम आटोपून ऑफिसला जाणे, सायंकाळी घरी आल्या आल्याच चहाचं पातेलं गॅसवर ठेवून घर आवरणे. घरी नाही म्हणायला 4-5 लोक असायचेच, पण चहाचं समीकरण जणू कोणाला जमतच नव्हतं. चहासाठी सुद्धा तिची वाट असायची. एकदाचं सगळ्यांना चहा देऊन झालं की मग मुले वाट बघतच असायची तिच्या येण्याची. नुकताच तिने मुलांचे डान्स क्लास घेणे सुरू केले होते. मुलं घरी गेली की मग अजून किचनमध्ये जाऊन स्वयंपाक, नंतर श्लोकचा अभ्यास आणि मग रात्रीचं जेवण. एवढं करताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर कधी थकवा जाणवत नव्हता, किंवा ती कितीही थकली असली तरी आपलं दुखणं आपणच सहन करणे असा तिने सिद्धांत बनवला होता. राज मात्र पूर्णतः वेगळा होता रेवाच्या. उशिरा झोपून उठला की बस ऑफिससाठी तयार होऊन ऑफिसला जाणे. कधी रेवाने एक जरी काम सांगितलं तरी त्याच्या कपाळावर आट्या येत होत्या. सायंकाळी घरी येऊन सुद्धा फक्त जेवणे आणि फिरून आलं की मग झोप. कधी तिला थोडी मदत करावी हा विचार देखील त्याच्या मनात येत नसावा. राजचा स्वभाव जरी शांत असला तरी त्याचं असं वागणं रेवाला खटकायचं. ती त्याला कित्येकदा म्हणायची, नको काही करू, पण निदान मनसोक्त बोलत तरी जा. श्लोकचा रात्रीचा अभ्यास तरी घेत जा. एवढं करता करता मलाही त्रास होतोच रे. मीही काही मशीन तर नाहीच आहे. पण राजचं उत्तर एकच, तुझं नेहमीचंच हेच असते. आणि तो निमूटपणे तिथून निघून जायचा. रेवाला आता राजच्या या स्वभावाची सवय झाली होती. तरीही कधी कधी तिला वाटायचं की त्याने आपली घरची जबाबदारी स्वीकारला पाहिजे. ती एक दिवसासाठी जरी बाहेर गेली तर रातचं जेवण बाहेरच असायचं. त्याला साधं आपल्या किचनमधल्या वस्तू कुठे ठेवून असतात त्याचीसुद्धा माहिती नसायचीच. रेवा जेव्हा लग्न होऊन आली होती तेव्हा राजचा पगार फार जास्त नव्हताच. मंदीमुळे त्या काळात कधी 2-2 महिन्याचा पगार थांबलेला असायचा. रेवाचा स्वभाव राजला चांगलाच माहिती होता. लग्न ठरल्यानंतर फोनवर बोलणे होत असल्याने त्याने तिच्याबद्दल सगळं जाणून घेतलं होतं. रेवाचा स्वभाव मनमोकळा असल्याने तिने स्वतःबद्दल सगळंच सांगितलं होतं राजला. बाहेर राहून शिकत असल्यामुळे लेट नाईट पार्टीज, हॉटेल्सचं जेवण हे दर आठवड्याला ठरलेलंच असायचं तिचं. पण जेव्हा राजने तिला लेट नाईट पार्टीसाठी नाही म्हटलं तेव्हा तिने शहाण्या मुलीसारखं मान्य केलं होतं. प्रत्येक मुलीचे काही स्वप्न असतात, त्याप्रमाणेच रेवाचेही काही स्वप्न होते. तिला राजकडून काही नाही तरी एक चांगला मित्र तो बनावा असे नेहमी वाटायचे, आणि त्यामध्ये तो यशस्वी झाला. रेवाचा स्वभाव जरी अल्लड असला तरी राज मात्र समजदार होता. तिला प्रत्येक गोष्टीमध्ये तो समजून घ्यायचा. सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं. पण काही दिवसातच राजचा पगार बरोबर होत नसल्याने कुठेतरी तडजोड होत होती. रेवाला या गोष्टीचा आधी खूप त्रास झाला, पण जसे जसे दिवस जात होते तशी तीही परिस्थितीशी जुळवून घेऊ लागली. एक अल्लड स्वभाव असणारी मुलगी कधी एवढी समजदार झाली हे तिला देखील कळले नसावे. तिने राजसाठी स्वतःला पुरतं बदलूनच टाकलं असं म्हणायला हरकत नाही. हा बदल तिला नाही जाणवला असला तरी तिच्या मैत्रिणींना जाणवत होता.
लग्नानंतर कुणी घरी आले की तिच्यामधला बदल पाहून अवाक होत असे. बाहेर फिरायला जाणे, शॉपिंग करणे याला तर जणू फुल स्टॉपच लागला होता. याऐवजी घरच्या जबाबदाऱ्या समजणे, सगळ्यांना काय हवं नको ते बघणे, ती एकदम टिपिकल हाऊसवाईफच बनली होती. आजूबाजूचे शेजारी नेहमी रेवाचं कौतुक करायचे. एवढ्या लहान वयात लग्न होऊन सुद्धा तिने किती छान प्रकारे सगळं सांभाळलं आहे. नाहीतर आजकालच्या मुली स्वतःशिवाय दुसऱ्यांचा विचार करायला देखील वेळ नसतोच. राजच्या एक काकू होत्या. त्या घरी आल्या की रेवाला खूप बरं वाटे. कारण तिचे आई वडील तर वर्षातून एकदा सुद्धा तिच्याकडे येत नव्हते. आलेच तरी एक दिवस राहून दुसऱ्या दिवशीच परतीची वाट असे. ती आपल्या आईसमोरही आपलं मन मोकळं करू शकत नव्हती. कारण त्या एकाच दिवसासाठी यायच्या आणि अशातही आपण काय आपले गाराने त्यांना सांगायचे, म्हणून ती शक्यतो खुशच राहत होती त्यांच्यासमोर. पण काकू आल्या की तिचा बांध फुटत होता. ती त्यांच्यासमोर मनमोकळेपणाने बोलत होती आणि काकूही तिला खूप साऱ्या गोष्टी समजावून सांगत होत्या. रेवाने लग्नानंतर अभियांत्रिकीला ॲडमिशन केली आणि यामध्ये राजने तिला पुरेपूर सहयोग केला होता. फर्स्ट क्लासमध्ये तिने ग्रॅज्युएट पूर्ण केलं होतं. सुरुवातीला सगळ्यांची कुणकुण असायची की आता कशाला शिकायला पाहिजे, मुलं बाळं याचा कधी विचार करणार आहात तुम्ही, लोक असं घरच्यांचं म्हणणं असायचंच. पण राज पुढाकार घेऊन सगळी बाजू सांभाळत होता. रेवाचं स्वप्न होतं की मुलं बाळं व्हायच्या आधी चांगलं वेल सेटल व्हायचं दोघेही, म्हणजे आयुष्य सोपं होईल. पण बीईचं फायनल इयर असतानाच त्यांना कळलं होतं की घरात आता लवकरच पाळणं हलणार आहे. दोघांनाही आनंद झाला होता. पण रेवाला मात्र कुठेतरी घाई होत आहे असं वाटत होतं. आता राजचाही पगार वाढला होता, म्हणून राज तिला समजावत होता की आता आपण याचा विचार करायलाच हवा. अजून उशीर करून चालणार नाही आणि तुला कमवायची गरजही नाही आता. त्यावेळेस रेवाने राजचं ऐकलं आणि समोरच्या प्रवासासाठी सज्ज झाली. कॉलेजमध्ये एकदा चांगल्या कंपनीचं कॅम्पस आलं होतं आणि रेवा त्यासाठी इलिजिबल होती. प्रेग्नन्सीचा 3रा महिना असल्याने तिला थोडा त्रास होताच, तरी ती त्या कॅम्पससाठी गेलीच होती. 2रा राऊंडसुद्धा तिने क्लिअर केले. मात्र 3ऱ्या राऊंडला रात्रीचे 11 वाजले होते आणि पोटात अन्न नसल्याने तिची तब्येत खराब झाली. ते कॅम्पस अर्धवट सोडून तिला घरी यावे लागले होते. राज तिला घ्यायला गेला होताच. घरी आल्यावर तिच्या मनात एक चीड होती स्वतःबद्दलची की आपण एवढे अशक्त कसे पडू शकतो. राजच्या समजवण्यावरून तिने श्लोक होतपर्यंत तरी जॉबसाठी अप्लाय केला नाही. श्लोक अवघ्या 4 महिन्याचा असतानाच तिने क्लासेस जॉईन केले. कारण तिला आधीच काही क्लासेस करायचे होते, पण ते श्लोकमुळे पॉसिबल नव्हते. क्लासेस संपताच तिने जॉबसुद्धा करायला सुरुवात केली. पण तिची जबाबदारी आधीपेक्षा वाढली होती. श्लोक ही आता तिची पहिली रिस्पॉन्सिबिलिटी असल्याने त्याला ठेवून दूर नोकरीसाठी जाणे शक्य नव्हते. तिने जवळपासची कंपनी जॉईन केली. मात्र तिथे पगार कमी, तरी तिला ते योग्य वाटत होतं आणि राजलाही काही फरक पडला नव्हता. घर, राज आणि आता श्लोक यांना सांभाळत ती कशी तरी नोकरी करत होती. जे मिळते त्याच्यातच सुख मानून ती आयुष्याशी तडजोड करत होती. पण या गोष्टीची कधी खंतही नव्हती तिला. जेव्हापर्यंत राज तिला समजून घेत होता, तिने कधी मोठ्या कंपनीसाठी प्रयत्न केलाच नव्हता. कारण तिला याची गरज वाटत नव्हती. पण आजकाल राजचं बोलणं तिला कुठेतरी सलत होतं. तुझ्यासोबतच्या सगळ्या मुली चांगल्या मोठ्या कंपनीमध्ये रुजू झाल्या आणि तू मात्र इथेच राहिलीस रेवा. हे वाक्य तिला आतून टोचत होतं. हे मी कुणासाठी केले राज? मला तर आधीच उंच भरारी घ्यायची होती, पण तुला तेव्हा ती भरारी नको वाटली आणि आता तू म्हणतोस की मी प्रयत्न नाही करत. लग्न झाल्यावर शिकणेच हे किती कठीण असते एका मुलीसाठी, आणि तरी मी शिकले. पण मुलं झाल्यावर आधीसारखी जिद्द नाही राहिली आता माझ्यात. लग्नाच्या आधीची गोष्ट वेगळी असते. आपल्याला जिथे जाऊन नोकरी करायची तिथे आपण करू शकतो. किमान लग्नानंतरही ठीक. जेव्हा दोघेच असतो तेव्हा जास्त फरक नाही पडत. पण पूर्ण फॅमिली जेव्हा आपल्याकडे राहायला आली आहे आणि आता श्लोकही आहे, तर मी स्वतंत्र कुठे आहे विचार करायला? बाकीच्या मुलीत आणि माझ्यात काही फरक आहे ते तुला कसं दिसत नाही राज? तुझे म्हणणे मला पटत असले तरी माझ्या पंखामध्ये आता बळ नाही आहे. मला जेवढं जमेल तेवढं करते आहेच मी तुझ्यासाठी. पण तू माझ्यासाठी काय करतोस हे एकदा स्वतःला विचारून बघ. रेवा फक्त बोलत होती. समोर राज असल्याचं तिला भास होत होता, पण तिचे बोलणे ऐकायला नव्हताच तो. मनातल्या विचारांना कितीही उकळी आली असली
तरी ते गिळून समोर जाणे हा आता तिचा स्वभावच बनला होता. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.